गावाकडच्या हॉटेलमध्ये आजही छान असा पुरी भाजीचा बेत असतो आणि त्यामध्ये जी भाजी असते ना ती असते बटाट्यांची भाजी. पण ती भाजी ना अगदी वेगळ्या पद्धतीने बनवली जाते. अगदी सोपी पद्धत आहे आणि ह्या छान अशा टमटमीत पुऱ्या बनवण्यासाठी सुद्धा ना एक छान अशी ट्रिक आहे. तेल, मोहन असं काहीही त्यामध्ये पिठामध्ये घालण्याची अजिबात गरज नसते. तरीही किती छान असा कलर आलेला आहेत ना आणि किती छान फुललेले आहेत ना. चला तर मग अगदी सिंपल रेसिपी आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. आणि अशी पुरी भाजी ना आमच्याकडे सुद्धा आमच्या गावापासून 25 किलोमीटर अंतरावरती एक गाव आहे त्या ठिकाणी सुद्धा मिळते. चला तर मग. तर मी इथं ना जवळपास 6 ते 7 बटाटे घेतलेले आहेत. तर ते आपण आता उकळून घेऊयात. आणि खूप जास्त असा गारा करायचा नाही बटाट्यांचा, त्याच्यामुळे मग मी पातेल्यामध्ये शिजायला घातलेली आहेत. बटाटी तर आपली शिजून झालेली आहेत आणि साईडला थंड होण्यासाठी ठेवलेली आहे. तोपर्यंत आपण इथं छान अशी फोडणी तयार करून घेऊयात. तर कढईमध्ये मी जवळपास 1 ते 1.5 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तर तेल छान गरम होऊ द्यायचं. तोपर्यंत इथं ना भाजीसाठी लागणारं साहित्य बघूयात. तर इथं 2 मीडियम साईजचे कांदे मी बारीक कट करून घेतले. एक छोटा टोमॅटो, त्याच्यातले जे बिया असतात तर त्या काढून घेतलेत. भरपूर अशी कोथिंबीर, थोडंसं कढीपत्ता मी बारीक कापून घेतला आणि आलं लसूण ना मी खिसणीवरती खिसून घेतले. तुम्ही ठेसून घेतलं, मिक्सरमधून काढलं तरीसुद्धा चालेल. तर तोपर्यंत आपलं इथं तेलसुद्धा छान असं गरम झालेलं आहे. तर आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चमचा मोहरी. मोहरी छान थोडीशी फुलू द्यायची. मग त्यामध्ये घालायचं अर्धा चमचा जिरं आणि त्यामध्ये अगदी पाव चमचा हिंगसुद्धा घालायचा. म्हणजे त्याची चव जी आहे ना तर ती आणखी छान अशी लागते. फोडणी ही खमंग छान अशी तयार झाली की त्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे आलं लसूणची पेस्ट. कारण की आलं लसूण जर आपण डायरेक्टली तेलामध्ये जर घातलं ना तर त्या पदार्थाची टेस्ट जी आहे ना तर ती आणखी वेगळीच छान अशी लागते. तर आता आलं लसूण पेस्ट 1 मिनिटभरच तेलामध्ये परतवून घ्यायची. त्यानंतर लगेचच जो कांदा आपण बारीक कापून घेतलेला होता तर तो कांदा त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि हे व्यवस्थित छान असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर कांद्यामध्येच आपल्याला कढीपत्तासुद्धा घालून घ्यायचा आहे. तो काय होतं, आपण तेलामध्ये टाकल्यानंतर तेल गॅसवरती किंवा आजूबाजूला भरपूर असं उडतं, त्यामुळे मग कांद्यामध्येच शक्यतो मी कढीपत्ता घालत असते. तर आता हे छान असं आपल्याला सर्व परतवून घ्यायचं आहे. परतून झालं एक 2 ते 3 मिनटं की त्याच्यानंतर कांदा थोडासा असा गुलाबी कलर येईपर्यंत त्यानंतर आपल्याला लगेचच त्यामध्ये टोमॅटो जो आहे तर तो टाकून घ्यायचा आहे. तर इथं मी खूप जास्त असा जेवढा शक्य होईल तेवढा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे आणि हे व्यवस्थित आता आपल्याला परतवण्यासाठी त्यामध्ये मी चवीनुसार संपूर्ण मीठ या स्टेजला घालून घेतलेलं आहे. आता हे आपण एकदम छान असं परतेपर्यंत एक 7 ते 8 मिनटं जातील. तोपर्यंत आपण काय करूयात, बटाटेसुद्धा सोलून घेऊयात. तर इथं 7 ते 8 मिनटानंतर इथं बघू शकता मसाला जो आहे म्हणजे सगळं कांदा, टोमॅटो वगैरे जे आहे तर ते छान असं परतलं गेलेलं आहे. तर आता आपण यामध्ये ना सुके मसाले घालून घेऊयात. तर इथं पाव चमचा हळद, त्यानंतर जो आपण घरगुती लाल मसाला किंवा लाल तिखट वापरतो ना, तर ते इथं मी जवळपास 2 ते 2.5 चमचे घातलेलं आहे. हे छोटा चमचा आहे त्यामुळे तुम्हाला 3 चमचे दिसत असेल. त्यानंतर तुम्ही इथं काहीही घालू शकता. पण हो, यामध्ये ना धने पावडर नक्की घाला. कारण की ना त्यामुळे टेस्टसुद्धा खूप छान अशी येते आणि म्हणजे आपण जी भाजी बनवतो ना तर त्याला थोडासा थिकनेस यायलासुद्धा हेल्प होते. आता हे ना सगळं 1 मिनिटभर छान असं परतवून घ्यायचं. आपण जी बटाटी सोलून घेतलेली होती ना तर ती बटाटी न कापता डायरेक्टली अशीच आहे ना हाताने थोडीशी क्रश करून त्यामध्ये घालून घ्यायची. अजिबात काही कापण्याची वगैरे याला गरज पडत नाही. थोडंसं जेवढं शक्य होईल ना तेवढंच त्याला थोडं थोडं म्हणजे क्यूब्स राहतील अशी क्रश करायचं. बघताय ना तुम्ही व्हिडिओमध्ये सेम प्रोसेसने आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. कारण की हॉटेलमध्ये ज्या प्रकारे पुरी भाजी भेटते ना तीसुद्धा अशाच प्रकारची असते. ते अजिबातही बटाट्यांच्या फोडी वगैरे करत नाहीत. तर आता इथं जी सर्व बटाटे आहेत ना तर ती मी हातावरती क्रश केल्यासारखी करून घेतलेली आहेत. आता यांना आपल्याला ना मसाल्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजेच काय होईल की जी बटाटे आहेत ना तर ती अशी बेचव वगैरे लागणार नाही. मसाला त्यांना छान कोट झाला की त्यांची जी टेस्ट आहे ना तर तीसुद्धा खूप छान अशी लागते. तर आता हे व्यवस्थित सगळं आता आपण मिक्स करून घेऊयात. तर आता इथं बघा व्यवस्थित छान असं मिक्स करून घेतलं आणि लगेच आधीपासूनच आहे ना मी साईडच्या गॅसवरती गरम पाणी करायला ठेवलेलं होतं.
तर यामध्ये आपल्याला ना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. कारण जर आपण यामध्ये थंड पाणी जर घातलं ना तर भाजीची जी टेस्ट आहे ना तर ती संपूर्ण अशी बिघडून जाईल. तिला अजिबात टेस्ट वगैरे काहीही येणार नाही. त्यामुळे गरम पाण्याचाच या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे. आणि इथे ना खूप जास्त पातळ पण नाही आणि खूप जास्त घट्ट पण नाही, अशा कन्सिस्टन्सीची भाजी आपल्याला या ठिकाणी बनवून घ्यायची आहे. आता ही बटाटी ना थोडीशी छान अशी मिक्स व्हावीत त्यासाठी नाही तर मी अर्धवटच झाकण ठेवलेलं आहे. म्हणजेच काय होईल की जी तरी आहे ना तर ती सुद्धा जात नाही. तर इथं बघा व्यवस्थित 3 ते 4 मिनटं, खूप जास्त वेळ पण आपल्याला ही शिजवायची गरज नसते. कारण की ऑलरेडी आपण त्यामध्ये ना बटाटेसुद्धा उकळून घेतलेली असतात आणि पाणी जे आहे तर ते सुद्धा गरमच असतं. त्यामुळे त्याला लगेचच उकळी येते. उकळी आली की त्यानंतर त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि हे छान असं संपूर्ण मिक्स करून घ्यायचं. ही अशा प्रकारची भाजी ना अगदी परफेक्ट हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये किंवा गावांमध्ये ज्या हॉटेल असतात तिथं ज्या प्रकारे चव लागते ना अगदी तशाच चवीची ही पुरी भाजीची भाजी लागते. तर आता इथं आपण पुरी बनवणार आहोत. तर पुरी बनवण्यासाठी मी इथं जवळपास 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर त्यामध्ये आपण सगळ्यात आधी टाकणार आहोत चवीनुसार मीठ आणि त्यानंतर आपण त्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकणार आहोत, ते म्हणजेच 1 चमचा साखर. तर साखर घातल्यामुळे काय होतं की पुरीला जो आहे ना तो एकदम छान असा सगळीकडून म्हणजेच पूर्ण दोघी बाजूने पुरीला ना एक छान असा गोल्डन ब्राऊन कलर येतो. त्यामुळे साखर जी आहे ना तर ती अगदी थोडेसे घालायला अजिबात विसरायचं नाही. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण एक याचा छान असा गोळा मळून घेऊयात. पीठ छान मळून घेतलं आणि त्यानंतर त्याला थोडंसं वरनं तेल लावून घेतलं. आता इथे बघू शकता केवढं कडक कणिक मी भिजवून घेतलेली आहेत. कणिक जी आहे ना तर ती कडकच भिजवायची, कारण जर नरम भिजवली तर पुऱ्या ज्या आहेत ना तर त्या अजिबात फुलत नाहीत आणि त्या एकदम अशा ना खूप जास्त अशा तेल पितात आणि मग त्या खायला अजिबात चांगल्या लागत नाही. तर आता इथे सर्वात आधी ना आपण जे गोळे आहेत पुरी बनवण्यासाठी तर ते करून घेऊयात. तर आता इथं मी ना पुरी बनवण्यासाठी पुरीला जे आहे ना तर ते पीठ वगैरे लावणार नाही आहे. इथं मी ना तेलाचा वापर करूनच पुरी जी आहे ना तर ती लाटणार आहे. असं केल्यामुळे काय होतं की पुरी जी आहे ना तर ती खूप जास्त तेलकटसुद्धा होत नाही आणि अजिबात तेल जे आहे ना तर ते पिठामुळे आपलं खराब होत नाही. त्यामुळे शक्यतो ना पुरी लाटताना ना तुम्ही तेलाचाच वापर करून पहा. बघा किती आपली पुरी जी आहे ना तर ती छान अशी तयार होते. तर आता इथं मी दोघी पुऱ्या लाटून घेते. तोपर्यंत मी गॅसवरती ना तेलसुद्धा तापायला ठेवलेलं होतं. तर तेल तापलं की नाही परफेक्ट हे कसं ओळखायचं की थोडासा पिठाचा गोळा टाकून बघायचा आणि एकदम लगेचच वरती आला ना बबल्स येऊन म्हणजे आपलं तेल जे आहे ना तर ते पुरीसाठी अगदी परफेक्ट असं तापलेलं आहे. तर आता आपण त्यामध्ये ना पुरी जी आहे तर ती टाकून घेऊयात. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण पुरी कढईमध्ये टाकतो तळण्यासाठी तर त्यावेळेस गॅसची जी फ्लेम आहे ना तर ती हायच ठेवायची, अजिबात लो फ्लेम ठेवायची नाही. जर लो फ्लेम तुम्ही ठेवलीत ना तर पुरी जी आहे ना तर ती एकदम अशी तेलकट वगैरे किंवा मग फुलत नाही असं काहीसं होतं. तर आता इथं बघा पुरीला मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे किती छान असा परफेक्ट कलर आला आहे ना आणि ह्या पुऱ्या तुम्ही कितीही या तेलामध्ये जरी तळल्यात ना म्हणजे अगदी तुम्ही मोठा पिठाचा गोळा जरी ह्या कढईमध्ये म्हणजे एवढ्या तेलामध्ये जरी तळलं ना तरी अजिबातही तेल संपणार नाही. शेवटपर्यंत तुमच्या पुऱ्या ज्या आहेत तर त्या संपूर्ण तळल्या जातील. तर आता इथं ना लगेचच दुसरी पुरीसुद्धा मी टाकून घेते. थोडीशी मोठ्याच मी प्लेटमध्ये सर्विंग करण्यासाठी पुऱ्या लाटलेल्या आहेत. नाहीतर मी एवढ्या मोठ्या पुऱ्या अजिबात बनवत नाही. पण छान असं कवर व्हायला हवं ना अगदी हॉटेलमध्ये ज्या प्रकारे असतात, त्यामुळे मग मी ह्यावेळेस मोठ्या छान अशा पुऱ्या लाटल्या. गॅसची फ्लेम बघा आणि लगेचच थोडंसं दाबून घ्यायचं पुरीला, म्हणजे छान अशी पुरी जी आहे तर ती फुलून येते. बघा ह्या पुरीलासुद्धा अगदी तुम्ही कितीही पुऱ्या बनवल्यात ना तरी अगदी परफेक्ट असा छान असा कलर आपल्या सर्व पुऱ्यांना येणारच, कारण साखरेमुळे. आणि इथं बघा फक्त त्या 2च पुऱ्या नाही तर बाकीच्या पुऱ्यासुद्धा एकदम तळून झाल्यानंतरसुद्धा छान अशा गुबगुबीत पुऱ्या आहेत ना, एकदम मस्त अशा फुललेल्या. तर या ठिकाणी मस्त अशी आपली गावाकडच्या हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये ज्या प्रकारे पुरी भाजी मिळते ना अगदी परफेक्ट त्याच चवीची आणि तशीच दिसायलासुद्धा आहे ना, तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा पुरी भाजीचा बेत नक्की करून पहा आणि चवीला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.